तुलसी खड़ी खड़ी खोय, रत्ना बोली मैं तो जागी अब तो अभी तक सोए। क्या दो काम राम भक्ति करो निर्मल सी, गुण गायक सीता राम जी की। रत्ना बोली मैं तो जागी अब तो अभी तक सोई। पत्नी त्याजवळ जातात मध्यरात्रीला. पत्नीला विचारलं झोपलीस? ती म्हणली नाही मालक, मी झोपले नाही, पण तुम्ही झोपतच हा मालक. मैं तो जागी अब तो अभी तक सोई. त्यागो काम विषय वासना, त्याचा त्याग करा मालक. पवित्र अशी राम भक्ती करा ना मालक. सद्गुरूची कृपा, ती अवस्था, तो योग जीवनात जेव्हा प्राप्त होतो ना, तेव्हा पाप्याचा पुण्यवान बनण्याकरता वेळ लागत नाही महाराज. याला एक अवस्था म्हणत असतात. वाल्या डोळ्याच्या जीवनामध्ये महान दुःखद जीवन, पापकर्मामध्ये रत जीवन. देवर्षी नारदजींची भेट, अर्धाक्षण घडता संताची संगती. अर्धाक्षण घडता संताचे संगती. अर्धाक्षण घडता संताचे संगती. अर्धाक्षण घडता संताचे संगती. अर्धाक्षण घडता संताचे संगती. तेने होय शांती महत्पापा. संत संग देवी, संत संग देवी. परिवर्तन होण्याकरता लय काळ नाही लागत. एका क्षणात प्रभुची लीला है. जिसके जीवन में मिला सत्संग, उसको हर घड़ी आनंद मिला. तुलसी मीरा कबीरा ने गाया, सूरदास ने भी दर्शन पाया. सूरदास ने भी दर्शन पाया. जिसके हृदय में राम नाम बंद है, उसको हर घड़ी आनंद मिला. उसको हर घड़ी आनंद मिला. जिसके जीवन में मिला सत्संग है, उसको हर घड़ी आनंद मिला. उसको हर घड़ी आनंद मिला. उसको हर घड़ी आनंद मिला. जिसके जीवन में मिला सत्संग है, जिसके
तुलसीदासजी महाराज जीवन परिवर्तन, एक वेगळी स्थिती, वेगळी दशा. ऐका, ज्यावेळेस माणसाच्या जीवनात शुभ कर्माला आरंभ होतो ना, त्यावेळेस मनुष्याचा दुसरा जन्म होतो. तिथून सुरुवात. असं काही जीवनामध्ये सत्संगामध्ये एक छंद जगलात ना, तेवढेच जगला, बाकीचे मेल्यात गणती ध्यानात ठेवा. तुमचा काळ सत्संगतीमध्ये किती गेला तेवढे जिवंत हो. 100 वर्ष संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. 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 ध्रुवती की बन गई प्रहलाद जी की बन गई. ध्रुवती की बन गई प्रहलाद जी की बन गई. ध्रुवती की बन गई प्रहलाद जी की बन गई. ध्रुवती की बन गई प्रहलाद जी की बन गई. ओ मेरो बन बाबे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी कधी कधी असंही होतं, सप्ताहातून कथाच राहते. कसं आहे, संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. कागा से हम हंस करेंगे, मिट जाई तेरो दाग रे तेरी अच्छी बनेगी. विषय असा आहे, 70 वर्ष जगला, 60 वर्ष जगला, याला जगणं म्हणत नाही. सप्ताहामध्ये 7 दिवस जो जगला तोच जगला, बाकीचे आपले दिवस मरणात गणतील. भिकाजी महाराज मरणा भले करी काय अवकळायसे. काकडच्या भजनामध्ये म्हणतात की नाही तुम्ही, संसाराचा धाक निरंतर आम्हासी, मरण भले तरी काय अवकळायसी. खऱ्या जीवनाला सुरुवात सत्संगतीपासून आहे. तुलसीदास महाराजांच्या जीवनात परिवर्तन झालं, जन्म झाला दुसरा. तो जन्म कुठून झाला तर पत्नीच्या उपदेशातून झाला. पत्नीचा त्याग केला. गोस्वामी तुलसीदास महाराज घर सोडतात, हातात कमंड लोय, रस्त्यानं निघतात. जाता जाता सहज एका झाडावर पाणी टाकलं, त्या झाडावर प्रेत राहत होतं, त्याला पाणी मिळत नव्हतं. ते पाणी प्रेताला पोहोचलं, प्रसन्न झालं प्रेत. मागो महात्मन हम प्रसन्न है आप पर, कुछ भी मागो. गोस्वामी तुलसीदास महाराज म्हणतात, हरि दर्शन की प्यासी, हरि दर्शन की प्यासी आँखिया, देखो चाहता कमल नयन को, निसी दिन रात उदासी. आता एकच आहे, माझ्या डोळ्याला खूप भूक लागलेली. अरे माणसाच्या पोटाला भूक लागते, जो भक्तीच्या मार्गात निघाला डोळ्याला भूक लागली. हरी दर्शन की प्यासी. पत्नीने सांगितलं देवाचं भजन कर, त्याची माझी भेट होईल का? ते प्रेत म्हणाले, दादा त्याची भेट करून देणार ताकद असते तर मी पिसाळ्या बाबळीवर कशाला बसलो असतो, एखाद्या मंदिरावर जाऊन राहिला असतो. मी प्रेत आहे, परंतु भेट करून देणाराचा पत्ता नक्की सांगतो. हनुमानजीचा पत्ता सांगितला. कसं ओळखणार? गेल्या वर्षी कथा झाली, पण स्पर्श करून राम कथा चालू होण्याच्या पहिले जे येतात, राम कथा संपल्याच्या नंतर जे निघून जातात,
त्यांचं नाव हनुमान. ज्ञान मंडपामध्ये रामकथेच्या तो व्यक्ती आला, घाणेरडं शरीर, अंगावर जीर्ण कपडे, शरीरावर कोड फुटलेला, अंगाच्या भोवती माशा घोंगावत आहेत. एका साईडला खांबाला टेका देऊन बसले. कोण? हनुमानजी. गोस्वामी तुलसीदासजी महाराज जवळ जाऊन बसले. जेव्हा जेव्हा माझ्या प्रभूचं श्रीराम असं नाव येत होतं ना, तेव्हा तेव्हा माझ्या हनुमानजीच्या नेत्रामधून अश्रू निघत होते, अश्रू खात होते. गोस्वामी तुलसीदासजी त्यात लावून पाहत होते. जेव्हा जेव्हा प्रभूचं भजन गायला जातं तेव्हा तेव्हा म्हातारा रडायला लागतो. नक्की तरी पण आणखी फिक्स झालं नाही. त्या प्रेतानं सांगितलं, सगळी माणसे गेल्याच्या नंतर उठून जातात ते हनुमान. सगळा मंडप उठला, निघून गेला. ते म्हातारा उठत नव्हतं. तर गोस्वामी तुलसीदासजीला हनुमानजी म्हणतात, बाबा पंडित दिसता, आपण जरा साईडला बसा ना, सरकून मी घाणेरडा माणूस आहे, जायचं नाही का कुठे विश्रांती करायला? घरी जा, या विश्रांती वगैरे करू. गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात, ज्याला घर आहे ते घरी विश्रांती करण्याकरता गेले. मला खरंच नाही ना बाबा, मी कुठे विश्रांती करण्याकरता जाणार आहे? मी इथंच मंदिरात राहणार आहे. आणि हनुमानजीच्या नजरेत नजर घातली. तुलसीदास महाराज अक्षरशः रडू लागले, ही प्रभू, ही भगवान, तुम्हीच हनुमान आहात. मला फक्त सांगितलं, माझ्यावर कृपा करा, मला रामप्रभूची भेट करून द्या, तुम्हीच आहात. आणि चरणावर डोकं टेकवलं. त्यावेळेस माझ्या हनुमानजीने कृपा केली आणि एक स्वरूप दाखवलं. कंचनाभरण बिराज सुबेसा, कुंडल कुंजित केसा, कंचनाभरण बिराज सुबेसा, कुंडल कुंजित केसा, राम सिया राम जय राम, राम सिया राम जय राम. कंचनाभरण बिराज सुबेसा, कानन कुंडल कुंचित केसा, अतुलित बलधामं हिम्यशैल बदेहं, रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि. जो जबद्रवत दीन दयालु राघव, दोद जबद्रवत दीन दयालु राघव, तब साधु संगति पाइए. अब मोहि भरवसा हनुमंता, बिनु हरि कृपा न मिलहि संता. बिनु सदसंग विवेक न होय, राम कृपा बिनु सुत धन सोय. का? बिनु बिनु हरि कृपा न मिलहि संता, बिनु सतसंग विवेक न होई, न राम कृपा बिनु सुलभ नाम सोई. चला, विनंती करतात की आम्हाला प्रभूची भेट करून द्या. आणि हनुमंतराया चित्रकूट पर्वतावर साधना करण्याकरता गोस्वामी तुलसीदासजी महाराजांना पाठवतात. तिथे दृश्य आहे, भावा भुजंग तुलसी नकुल डसत ज्ञान हरले. दृश्य आहे सापाचं आणि मुंसाचं. तुलसीदासजी महाराज म्हणतात, बस रे बाबा, माझे तुमच्यासारखं झालं. मला संसार रूपी साप चावला म्हणून मी चित्रकूट पर्वतावर जडी शोधण्यासाठी आलो की याचा हरण कुठे होईल. चला, खूप मोठी परिस्थिती आहे. विचार करतात,
तन में तुम्हारी शक्ति विराज, मन भक्ति से धीना, जो जन तेरी शरण में आवे, दुख दर्द हर लीना। हृदय चित्र के सिया का दर्शन किया कराए। काही करा, मला देवाचं दर्शन करू द्या। तुम कर जोर विनय हनुमंता, कहो आओ प्रभू से हनुमंता, भेट करून द्या अशी विनंती केली। आणि त्यावेळेस दोन राजकुमाराच्या रूपामध्ये माझे प्रभू येतात। गोस्वामी तुलसीदासजी ओळखू शकत नाही। कथा तर विस्तारपूर्वक असते, पण 2 दिवस गोस्वामीचं चरित्र होणार। हे घडलं कशामुळं? आणि हनुमानजीनं सांगितलं भेट झाली, पण तुम्ही नाही ओळखलं। ते म्हणले याच्यात माझे नेत्र माझे शत्रू बनले, याच्यामुळे नाही ओळखता। रहे बैरी हुए लोचन, मुश्किलें होती है आसान बड़ी मुश्किलों से, आदमी बनता है इंसान बड़ी मुश्किलों से। अरे धर्म की राह पे चलना कोई खेल नहीं, फर्ज की होती है पहचान बड़ी मुश्किलों से। अवघड गोष्ट आहे दादा। आणि मग अवस्था निर्माण झाली आमच्या जगद्गुरु तुकोबारायांसारखी, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी। ती अवस्था मात्र माझ्या कुणाची आहे? गोस्वामी तुलसीदासांची आहे। आणि मग खूप वाट पाहतात, खूप वाट पाहतात। आणि विश्वास करा, वाट बघा, तो आल्याशिवाय राहणार नाही। तुमची वाट बघण्याची तयारी पाहिजे। यदि नाथ का नाम दयानिधि है, तो दया तो करेंगे कभी यदि नाथ का नाम दयानिधि है, ओ दया तो करेंगे कभी न कभी। दुख हारी हरि दुखिया जन के, दुख क्लेश हरेंगे कभी न कभी। जिस अंग की शोभा सुहावनी है, श्यामल रंग में मोहन है, उसी रूप सुधा से स्नेहियों से रस प्याल भरेंगे कभी ना कभी। यदि नाथ का नाम दयानिधि है, वो दया तो करेंगे कभी ना कभी। आणि वाट पाहतात, भगवान प्रकट होतात। मंदाकिनी तट पर राम घाट पर, परगटे दशरथ नंदन।
बोले मधुर बानी में भैया दे दो बाबा चंदन। सुन के दशा आपकी भई बेहुल सी गुण गायक सीता राम जी। चंदन घासाचा पाठ असतो पहिला आपल्या घरी असं का आहे ना कुणाकडे पित्र वगैरे आले ना तर ते असं दगड गोल राहायची पाठी तिच्यावर घासायचं आणि मग ते तिलक करायचं। हातात चंदनाची पाटी चंदन घासणं चालू। जसे द्रौपदीनं वाट पाहिली तशीच माझ्या गोष्टी तुळशीदासची वाट पाहतात। जशी भक्त प्रल्हादांनी वाट पाहिली, जशी ध्रुवानी वाट पाहिली, जशी माता शबरीनं वाट पाहिली तीच तशीच वाट माझी गोष्टी तुळशीदासची पाहतात। तुलसी कुत्ता राम का मोतिया मेरा नाम कंठ डोरी प्रेम की जित खिचो भूत जाए। परमात्मा हे भगवान तुझ्या दर्शनाची लायकी माझी नाही आहे प्रभू, पण मी तुझा पुत्र आहे आणि या पुत्र्याच्या गळ्याला प्रेमाचा पट्टा बांधलेला आहे। तुलसी कुत्ता राम का मोतिया मेरा नाम कंठे दोरी प्रेम की जित खिच पुत जाय। तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेल। प्रभू आले साक्षात समोर। बोले मधुर बाण में धनुर्धर। कौन बोले? बोले मधुर बाण में धनुर्धर बाबा दे दो चंदन। सुन की दशा आपकी बेहोश बेहुल सी गुण गायक सीता राम जी के। अश्रू वाहतात। गोस्वामी तुळशीदासजीने हात जोडले, बाबा डिस्टर्ब नका करू, मला नका त्रास देऊ, तुमचा कुणाला तुम्ही माघारा चंदन तिकडं। मी का घाटावरच असा पंडा दिसतो का कुणाला चंदन लावून पैसे देणार? तसं नाही आहे बाबा, माघा। त्याने सांगितलं, बाबा दुःखी आहात, काय हरवलं काय तुमचं? तुळशीदासजी म्हणतात, हो हरवलंय माझं। काय हरवलं? माझा राम हरवला। गंमत अशी आहे, नेहमी सांगत असतो भगवान रास्ते से मिलते नहीं, भगवान रास्ते से मिलते नहीं, भगवान तो रिश्ते से मिलते हैं। कुणी विचारू नाही की देवाला मिळण्याचा रस्ता कोणताही साधन कोणते दादा कोणत्या साधनाची गरज नाही आहे, भगवंताला नाथ्याची गरज आहे। तुका म्हणे त्याचे वारे, तुका म्हणे त्याचे वारे।